उंदीर माहित असेल ना? मांजरीला काय म्हणता रे तुम्ही? सिबी. काय म्हणता मांजरीला तुम्ही? सिबी. आणि उंदीर, उंदराला उंदीरच म्हणता ना. गावामध्ये असंच उंदीर आहे आणि एक मोठी मांजर होती. ती मांजर एवढी दहशती होती की ती आली की सगळे उंदर लपून बसायचे. ती शिबी आली की सगळे उंदर काय करायचे? लपून बसायचे. मग एक दिवशी या सगळ्या उंदरांना त्याचा कंटाळा आला आणि उंदरांनी ठरवलं की आपण आता मीटिंग घ्यायची. काय घ्यायची? मग उंदरांनी मीटिंग घेतली आणि त्यांनी ठरवलं की आता आपण काय करू, या मांजरीचा काहीतरी बंदोबस्त करायचा. ही आपल्याला खूप त्रास द्यायला लागली. दिसला उंदीर की लगेच गठ्ठम, दिसला उंदीर की गठ्ठम. म्हणले आपण काय करू, या मांजरीचा काहीतरी बंदोबस्त करू. त्या उंदराच्या समाजानं, उंदरांनी, सगळ्या गावातल्या उंदरांनी एकत्र आले आणि त्यांनी एक मीटिंग घेतली. मीटिंग घेतल्यानंतर मीटिंग मध्ये सगळेजण भाषण करायला लागले. आपल्यावर अन्याय होतोय, या मांजराला आपण काहीतरी धडा शिकवला पाहिजे, काहीतरी युक्ती केली पाहिजे. तरुण उंदीर उठले, त्यांनी सुद्धा सांगितलं आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या मांजराचा बंदोबस्त केला पाहिजे. मग काय करायचं? मग एका तरुण उंदरानं युक्ती सुचवली की आपण काय करू, ही मांजर ज्यावेळेस आपल्याला पकडायला येते ना त्यावेळेस आपल्याला कळत नाही, बरोबर की नाही, आली की नाही म्हणून. मग काय करू आपण, या मांजरीच्या गळ्यामध्ये म्हणजे त्या शिबीच्या गळ्यामध्ये काय बांधू, एक घंटी बांधू. काय बांधू? मग घंटी बांधल्यावर काय होईल रे? शिबीच्या गळ्यामध्ये घंटी बांधल्यानंतर मग काय होईल? ती आल्यानंतर काय होईल? ती घंटा वाजेल आणि मग आपल्याला पळून जाता येईल, बरोबर आहे की नाही. आणि मग तसं झाल्यानंतर मग आणखीन काही जणांची भाषणं झाली, बऱ्याच जणांची भाषणं झाली आणि शेवटी एक मतानं ठराव झाला की शिबीच्या गळ्यामध्ये, मांजरीच्या गळ्यामध्ये आता आपण घंटी बांधायची. हे सगळं त्या सभेमध्ये बसलेला एक म्हातारा उंदीर, वयोवृद्ध उंदीर, तो उठला. तो उठल्यानंतर तो माईक जवळ गेला आणि म्हणाला, तुम्ही सगळ्यांनी आता भाषणं केली, सगळं झालं, आपण सगळे, आपला उंदरांचा समाज सगळा एकत्र आला, पण मला सांगा नेमकं त्या मांजराच्या गळ्यामध्ये घंटा बांधणार कोण? शिबीच्या गळ्यामध्ये घंटा बांधणार कोण? असं म्हणल्यानंतर सगळे शांत झाले. कुणीच काहीच बोलला ना. कशामुळे बोलणार रे? मांजरा कशामुळे बोलणार? कारण की जो कोणी तिच्या गळ्यामध्ये घंटा बांधायला जाईल ते काय होईल, त्याला मांजर काय करेल? मग तिच्या गळ्यामध्ये घंटा बांधायला कोणीच तयार होईना. मग या कथेवरून बोध काय घ्यायचा? बोलायचं सोपं असतं रे, पण ज्यावेळेस खरं सामोरं द्यायची वेळ येते ना, खरं संकट येतं ना, त्यावेळेस सगळेजण काय करतात? मागं हटतात. म्हणून तेव्हापासून ही मन रूढ झाली आपल्याकडं. मांजराच्या गळ्यात कोण घंटा बांधणार, ही मन आपल्याकडे काय झाली? रूढ झाली, बरोबर आहे की नाही. बऱ्याच तर सगळे मारतात, भाषणं सगळे ठोकतात, पण ज्यावेळेस खरी कृती करायची वेळ येते ना त्यावेळेस बरेच जण काय होतात? मागे सरकतात. कोणीही पुढं रिस्क घ्यायला तयार होत नाही. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद.